जर नसते तर माझ्या बाळाला मारून टाकलं असतं. माझं नाव फुला भास्कर खरे, माझ्या मुलाचं नाव समाधान भास्कर खरे आणि राहणार कोशिंबे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आणि सायबर कॅफेचं दुकान टाकलं आहे आणि तो बिजू जाधव आला. मी काय बोलले, त्याचं दुकानाला गाड्या येत आहे, रस्ता राहू द्या. तर तो विलस वाटाने आहे ना, त्याला बोलून आणि याला लगेच दमदाटी करून गच्ची धरून बाहेर वळून काढलं सायबर कॅफे मधून आणि तिथं पडवीमध्ये मारलं सायबर कॅफेशी समोर. आणि तो सगळे पण त्यांचे फोन करून बोलावले. जो वाघेरे आहे ना, कोकणी समाजाचा आहे, तो बंदरपाड्याचा आहे, त्यांनी फोन केले. त्यांचे ट्रॅक्टरवरचे सगळे लोक आले आणि त्याला पण मारलं, लाथाबुक्क्यांनी मारलं, गळा दाबला, खाली उचलून आत खायचे, मला पण मारायचे, खूप मारलं आम्हाला. खूप म्हणजे हे पण असं मारलं, पाठीत, पोटात, कमरेत उभं पण राहत नाही इतकं मारलंय बायांनी पण आणि सगळ्यांनी पण मारलं. इथून मारत मारत आपल्या घरापासून तिथून त्यांच्या घरापर्यंत मारत मारत नेले. तिथं पण उचलून आपटलं, दंडे घेतला, हॉकी घेतली. आम्हाला दोघा मायलेकाला मारलं. मी त्याच्यावर आडवी पडायचे तरी उचलून आपटायचे, मला पण मारायचे, खाली पाडायचे. तरी मी तू तशीच चक्कर येऊन मी उठायचे, परत माझ्या बाळाला सोडवायचे. इतकी परिस्थिती झाली. त्यांच्या घरात पूर्ण कुटुंब, अजून ट्रॅक्टरवरचे लोक पण राहतात, सगळे राहते. ते फोन केले, सगळे आले. गावातले एक पण आम्हाला सोडवत नव्हते, काहीच नाही. त्यांना पण सोडवत नाही, सोडवते ते सगळे त्यांच्या दबावाखाली. नाशिकची पेस आहे, तिला पण मारलं, घरात दारूवरून भांडणं. आणि मला पण असं. त्यांचं दारूचं दुकान आहे का? हो, दारूचं दुकान आहे. आणि राजू वटाने आणि अजून काही दुकान आहे त्यांचं हॉटेल आहे. हॉटेलवर पण दारू विकते, हॉटेल टाकेले, वाळू विकते, ट्रॅक्टर, सगळे काम करते. हो, पोलीस स्टेशनला नेलं, तिथून टाकून दमदाटीने. तिथं पण असे केस धरून त्याचे पण मारायचे, मला पण म्हणायचे. गाडी त्यांची मॅक्स गाडी आहे त्याच्यामध्ये आणि सफेद कलरची आहे. आणि माझ्या पण पोटात वरती तितक्या लाता मारल्या, त्याला पण मारायचे, असे मान पिळायचे गाडीमध्ये. मला पण म्हणायचे, तुला मी जवळ तुझी विज्जत लुटील, मी नव्हतो म्हणून मी तुझी साडी सोडली असती, तुझी विज्जत लुटली असती. जे नाही ते बोलले. आता काय सांगायचं तुम्हाला, सांगण्यापासून काहीच नाही. इतकं माझी विज्जत. गाडीत घालून पुढे नेलं, गाडीत घालून आणि पोलीस स्टेशनला नेलं. तिथं म्हणजे आम्हाला कोंडून द्यायचं. मला नेत नव्हते पण मी बळजबरी ते विलस वटाने आणि ते कोंडून द्यायचं म्हणे. यालाच गाडी टाकून आणलं. पण एवढा धोकोड पण आणलेला विलास वाटाणे कोण? सरपंच आहे आणि